तर मित्रांनो आम्ही चालला होळी तोडूक. तुम्ही पण या म्हणून सांग. तुम्ही पण या होळी घालायला. नमस्कार मित्रांनो, मी अजय साटम तुमचं स्वागत करते आमच्या कोकणी मालवणी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमचे व्हिडिओ बघून हसताच ना, तर हसतच राहा. आयुष्य खूप सुंदर आणि त्याला अजून सुंदर करा. गाव होळी घालून झाली या. तर आता ही आमच्या घराकडे एक होळी असतं, म्हणजे राखण होळी म्हणतात, ती आता घालूची आहे. ही आमच्या घराच्या समोर असतं. ही बघा, अशा प्रकारे जुनं खूट तो काढून घेता. त्याच्यानंतर मग होळी तोडूक जातला. तर तुमका पुढे दाखवते व्हिडिओ. तर मित्रांनो आम्ही चालला होळी तोडूक. आता ए हाय करा, असे काय करता? रुद्र वर बघ. खया रे होळी खया. हा चला बघूया. दुरेश खया रस्तो हा आणि लांब अजून भरपूर. चला पुढे. लय लांब पडते आपल्याला. मित्रांनो पक्ष्याचा आवाज येता, पक्षी बोमाटतात. हे हाय कर. हाय जा. सही आहे कर. काढून खाऊन बघ कधी लागतं. देव काढून. तर मित्रांनो हय होळी बघितला. तर सतीश काका होळी तोडूसाठी कडेक जी अडचण वगैरे हा ती साफ करून घेता. भरपूर काट्याची जाळी असा ती साफ करून घेता. नाही बाबू उभो हा विटेवरी हात घेऊन. आणि इकडे सगळी मंडळी इली आहेत वाडीतली. तर आता थोड्याच वेळात होळी तोडताला आम्ही तुमका दाखवते पुढे. हे बघा कसे बारके सगळेजण इले आहेत. आणि आता संध्याकाळचे वाजले असत 5 आणि आता होळी तोडूक आम्ही इलाव. आता जाईपर्यंत 6-6:30 वाजतले. त्याच्यानंतर मग टाळ वगैरे बांधणार आणि त्याच्यानंतर होळी उभी का नाही. अशा प्रकारे होळी या मोठी आहे होळी. या वेळाक दाखवले तुमका. कशी आले? एक नंबर. कसं आले? अंडे तरी बघ. हो तो ते कर साहेबाचं. तू आणि कोण कोण आलाय? तू आणि कोण आलाय? दीदी. हा दीदी कुठे आहे तुझी? कुठे आहे? आणि तू काय तोडायला आलाय? होळी. कुठे आहे होळी? हा मोठी आहे. आणि आता कुठे घेऊन जाणार ती? कुठे घेऊन जाणार? तुझ्या घरी घेऊन जाणार. आणि मग काय करणार? काय करणार? अल्ले वा. बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय सांग. तुम्ही पण या म्हणून सांग. तुम्ही पण या होळी घालायला. होळी घालायला. होळी घालायला तुम्ही पण या. हा कुठे या? इकडे बघ. साटमवाडीमध्ये या. साटमवाडीमध्ये या. बाय बाय. हसून दाखव. अरे वा. मित्रांनो बरेच त्रास करून करून शेवटी होळी पडली. फायनली होळी तोडून झाली या. आता नेऊची कशी ह्यो मोठा प्रश्न. केवढी मोठी आहे ती बघा. लांबच लांब.
अरे घ्या पटकन बाजूला सोडायचा. मित्रांनो, होळी उचलून दमलाव तर एक स्टॉप घेतला पाणी पिऊसाठी योगेशच्या घराजवळ, आणि आता पुन्हा परत होळी घेऊन चाललो. मित्रांनो, एकदाची होळी घालतलाव त्या जाग्यार येऊन पोचलाव, म्हणजे होळी जय आमका आता उभी करूची थंय येऊन फायनली. तर आता हे कामाक लागले सगळेजण, टाळे वगैरे बांधणार आता होळी पूर्ण, आणि त्यानंतर मग होळी उभी करणार. तर मित्रांनो, हे आपलो रुद्र माती काढता नॅम जरा मोठा करूचा होळी उभी करूसाठी. तर जरा पहिला होता तर जरा लहान होता, तर जरा आता ह्या खोल खड्डो करतात. तर एका अशा प्रकारे कामाक लावलेल्यानी करटी घेतलेल्या आणि हे माती काढत होतो पूर्ण झोपान वगैरे. इकडे तरी बघ, इकडे आहे कर. तर मित्रांनो, होळी टाळे वगैरे बांधून झाले. आता जे काम राहिलं आता म्हणजे होळी आता उभी करणं सगळ्यात मोठा काम. तर असे सगळ्यांनी सगळ्या साईडीन धरल्याने होळी, आणि एका साईडीन दोरी घालून घेतला, आणि इकडे नेमाकडे दोघे तिघे जण उभे असत, आणि आता होळी उचलूचं काम चालू आहे. अशा प्रकारे आता होळी उभी करणार. त्यानंतर मित्रांनो पूजा वगैरे करून घेणार. त्यानंतर मग रात्री नारळ वगैरे बांधूचे असतले, त्यानंतर पुढचा तुमका पुढे दाखवतोय. आधी होळी उभी करून घेऊया. अशा प्रकारे सगळे सज्ज होते होळी उभी करूसाठी साठमवाडीतली. अशा प्रकारे मित्रांनो आमच्या साठमवाडीतली होळी उभी करून झाली, आणि आता वाजले असत 6:30. रात्री 6:30 वाजता होळी उभी करून घेतला. त्यानंतर आता सगळेजण घरात जातले, त्यानंतर पूजा वगैरे करणार, आणि नंतर नारळ वगैरे ठेवणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा,